नमस्कार. गोकुळाष्टमी जवळ आली आणि आता गोकुळाष्टमीसाठी आपल्या घरच्या बाळकृष्णाला सजावट कशी करायची हे मी सांगते. मी पिवळ्या झेंडूची फुलं घेतलीत आणि पिवळ्या झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या काढून त्या गोलाकार अशा पसरवून घेतल्यात. आपल्या घरी जो काही पाट असेल त्याच्यावर रुमाल अंथरून त्याच्यावर ही सजावट केली तरी चालेल. आणि त्याच्यानंतर मी लाल गुलाब घेतला आहे. लाल गुलाबाच्या पाकळ्या काढून त्याही पिवळ्या झेंडूच्या पाकळ्यांवर गोल आकार अशा पसरवून घेतल्यात. बरोबर मधोमध ह्या गुलाबाच्या पाकळ्या पसरवून घेतल्यात. आता मी घेतलीत शेवंतीची फुलं, लाल आणि पांढरी शेवंती. आणि ह्या शेवंतीच्या फुलांनी मी ह्या गोलाला बॉर्डर केलेली आहे. एकाडिक एक लाल एक पांढरं असं शेवंतीचं फूल लावून पूर्ण गोल असा कंप्लीट केला आहे. आणि ही बॉर्डर कंप्लीट झाली. पाठीमागं मी मोरपीस लावलं आहे आणि पणत्यांनी हे डेकोरेशन मी कंप्लीट केले पणत्या लावून. आणि आता मधोमध आपण ना बाळकृष्णाची मूर्ती ठेवणार आहोत. कशी झाली आहे सजावट मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही तुमच्या घरी नक्की करून बघा. खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने सजावट झालेली आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. तुम्हाला आवडलं तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. थँक यू. हरे कृष्णा.